सेवानिवृत्तांना उच्च न्यायालयाचा दिलासा। शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन 15 वर्षांऐवजी 11.5 ते 12 वर्षांनीच पूर्ववत करा। महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश। मध्य रेल्वेकडून गेल्या आर्थिक वर्षात 17,37,000 फुकट्या प्रवाशांकडून 74 कोटी वसूल। 1200 पेक्षा अधिक तिकीट तपासणीसांच्या माध्यमातून मध्य रेल्वेकडून दंडात्मक कारवाई। आर्व मार्गावर नवी कोरी वातानुकूलित लोकल धावणार। चेन्नईतून मुंबईत दाखल झालेली वातानुकूलित लोकल लवकरच सेवेत दाखल होणार। म्हाडाच्या मुंबई मंडळाचा पहिला जनता दरबार उद्या भरणार। म्हाडाच्या सोडतीतील विजेत्यांपासून ते रहिवाशांना जनता दरबारात तक्रारी मांडता येणार। मुख्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार जनता दरबार। म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून मास्टर लिस्टवरील 178 घरांसाठी गुरुवारी सोडत 178 घरांच्या सोडतीत 100 अर्जदार सहभागी होणार। मुंबईच्या काळा चौकी परिसरातील अभ्युदय नगरवासियांना 25,000 रुपये घर भाडं, 620 चौरस फुटांची घरं देण्याच्या अटीसह लवकरच नव्या निविदा जाहीर होणार। रहिवाशांना दिलासा। वांद्रे वर्सोवा सेतू ते पश्चिम द्रुतगती प्रवास वेगवान होणार। जुहूतील 2 आंतरबदल मार्गाच्या लांबीत अखेर वाढ। आतापर्यंत 27% काम पूर्ण झाल्याची माहिती। पुणे महापालिकेकडून रस्ते दुरुस्तीसाठी 65 कोटींच्या कामांना पूर्वगणकतर्फे मंजुरी। शहरात पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडत असल्याने उपाययोजना केल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा। मुंबईतील नालेसफाईच्या कामात कंत्राटदारांकडून हातसफाई होत असल्याचा आरोप। नालेसफाईवर यंदा एआयचा वॉच असणार। कंत्राटदाराचा फोटो आणि व्हिडिओचं विश्लेषण करणार। पारदर्शक कामाचा पालिकेचा दावा। राज्याच्या प्राथमिक शिक्षण आयुक्तालयाकडून सर्व शाळांचं जिओग्राफिक मॅप लोकेशन निश्चित करण्यासाठी माहिती भरण्याचे निर्देश। परीक्षांचा हंगाम असल्याने शाळांना जिओ मॅपिंगसाठी मुदतवाढ।